आता हा जो क्वेश्चन आहे 5 नंबर याला दोन प्रकारे सोडू शकतो आपण. ठीक आहे, आपण एकदम सिंपल प्रकार बघू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, याला जो एक्स जोडणार आहे, मी काय जोडणार आहे, एक्स, तो कॅन्सल होणार म्हणजे होणार, एक्स राहणार नाही. क्वेश्चन सॉल्व्ह करताना कसं बघा, हेअर ए अपॉन बी यांचा रेशो दिलेला आहे तुम्हाला 3/1. मग देअरफॉर म्हणायचं लेट अँड बी अपॉन सी इज इक्वल टू 5/1. ठीक आहे, मग आपण म्हणायचं लेट ए इज इक्वल टू 3x. काय म्हणायचं, ए इज इक्वल टू 3x. आता बी इज इक्वल टू 1 आहे, आणि आता बी इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू 1 आणि इथं बी ची व्हॅल्यू 5 आहे. किती आहे, बी ची व्हॅल्यू 1 आणि बी ची व्हॅल्यू 5. आता मला सांगा, याला रेशो या रेशोला सारखं करायचं आपल्याला. काय करायचं, सारखं. बघा, देअरफॉर ए अपॉन बी इज इक्वल टू, या कितीने गुणावं लागेल रे सारखं बनवण्यासाठी. इथं 5 आहे का नाही, मग या 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 न करू शकतो. आणि या 3 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 न करू शकतो का. मग आता हा रेशो काय येईल, 15/5. आता बघा, बी ची व्हॅल्यू किती आलेली, 5, आणि बी ची व्हॅल्यू पण 5 आलेली, म्हणजे तिन्ही रेशो कसे झाले, सारखे झाले. कसे झाले, इक्वल. ठीक आहे, ही एक मेथड आहे. बघा, याला विदाऊट एक्स वापरता सॉल्व्ह करू आपण. बघा, ए अपॉन बी क्रॉस मल्टिप्लाय करा. काय करा, क्रॉस मल्टिप्लाय. ए इंटू 1 ए आणि बी इंटू 3 बी, याला द्या 1 नंबर. आणि दुसरा रेशो कोणता आहे, बी अपॉन सी इज इक्वल टू 5/1. परत क्रॉस मल्टिप्लाय, बी इंटू 1 काय झाला, बी, आणि सी इंटू 5 सी. ठीक आहे, बरोबर आहे. आता बघा, ए ची किंमत 3b आहे, बरोबर आहे. काय, ए ची किंमत 3b आणि बी ची किंमत किती आलेली आहे, 5c. आता जर हे 5c इथं टाकले, हे जर 5c इथं टाकले, तर याची किंमत किती होऊन राहिली, 15c. आता बघा, हे जे 5c आहे इथं टाकू आपण. फ्रॉम 1 and 2 ए बरोबर होईल तुमचं, ही 5c किंमत इथं जर टाकली, 3 इंटू 5c 3b 3 इंटू 5c किती झालं ते 15c. म्हणजे सरळ सरळ काय करायचं माहिती का आपल्याला, सगळे क्वेश्चन सी च्या फॉर्म मध्ये आणायचे. कोणत्या फॉर्म मध्ये, सी. ए ला रिप्लेस करायचं सी च्या फॉर्म मध्ये, बी ला पण रिप्लेस करायचं सी च्या फॉर्म मध्ये. आता हे झालं गोष्ट. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन नाऊ सोपं असतंय, फक्त एका फॉर्म मध्ये आणायचं. कोणत्या फॉर्म मध्ये आणलं त्याला, सी च्या. ए स्क्वेअर अपॉन क्यूब आहे का, ए क्यूब अपॉन 15b स्क्वेअर सी. ठीक आहे, ए क्यूब अपॉन 15b स्क्वेअर सी. आता बघा, ए क्यूब अपॉन 15b स्क्वेअर सी, ए क्यूब. ए ची व्हॅल्यू काय, आता बघा सगळे व्हॅल्यू कोणत्या फॉर्म मध्ये आणायचे आपल्याला, सी च्या. ए ची व्हॅल्यू काय आहे, 15c, त्याचा क्यूब अपॉन मध्ये 15. बी ची व्हॅल्यू काय आहे, 5c, त्याचा स्क्वेअर इंटू सी. बघा, सगळ्या व्हॅल्यू सी मध्ये आल्या. आता सी मध्ये आणायचं रिझन काय, सी काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. कसं बघा, आता याला सॉल्व्ह नाही करायचं, याला असंच राहू द्या. 15 गुणिला 15 गुणिला 15, क्यूब म्हणजे 3 वेळेस गुणाकार असतो ना. आणि सी चा क्यूब म्हणजे काय होईल, सी चा क्यूब. ठीक आहे, सी चा क्यूब म्हणजे सी चा क्यूब करून टाका. 15 ऍज इट इज राहू द्या खाली. 5 चा स्क्वेअर किती होतो, 25, आणि सी चा स्क्वेअर सी स्क्वेअर इंटू सी. बघा, सी स्क्वेअर इंटू सी आणि सी क्यूब काय झाला, कॅन्सल. कारण खाली 3c आणि वरती पण किती आहे, 3, म्हणजे पॉवर मध्ये म्हणते मी. 15 या 15 सोबत कॅन्सल. आता काय उरलं बघा, 15 गुणिला 15 अपॉन मध्ये 25. 5 न भाग द्या, 5 5 25, 5 3 15. परत या 5 न भाग जातो याला, 5 1 5, 5 3 15, म्हणजे 3 इंटू 3 उरलं फक्त. आन्सर आलं 9. समजलं. ए ला रिप्लेस केलं 3b च्या फॉर्म मध्ये. हा का, ब्रॅकेटचा क्यूब आहे का,
मग 200 900 729 ठीक आहे. बरं, ब्रॅकेटचा क्यूब हा पण क्यूब येणार, ठीक आहे. क्वेश्चन मध्ये क्यूब आहे, हा क्वेश्चन मध्ये पूर्ण क्यूब आहे ना. हा क्यूब घ्या लिहून तुम्ही, काही नाही, थोडं थोडं जरा मोकळं लिहा. हम्म, 729. आता आपण हे व्हॅल्यू तर काढलेल्याच आहे, याच व्हॅल्यू यूज करायचे आपल्याला. सेकंड मध्ये ए स्क्वेअर अपॉन 7BC, सेकंड क्वेश्चन आहे आपला. ए स्क्वेअर अपॉन 7BC, ए ची व्हॅल्यू किती काढलेली आपण, ही नाही बरं, 7BC आहे ना, तर सी च्या फॉर्म मध्ये आणायचे आपल्याला, ठीक आहे. बघा, ए ची किंमत किती काढलेली, 15C, 15C चा स्क्वेअर अपॉन 7, बी ची व्हॅल्यू किती काढलेली आहे, 5C, आणि सी ॲज इट इज, ठीक आहे. आता बघा, हे सीच्याच फॉर्म मध्ये का आणायचं, बघा सीच्याच नाही, तुम्ही एच्या फॉर्म मध्ये आणा किंवा बीच्या फॉर्म मध्ये आणा, फक्त कोणत्या तरी एका व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आणा, कारण ते कॅन्सल होणार आहे. 15चा स्क्वेअर 15 गुणिला 15, आणि सीचा स्क्वेअर काय होईल, सी स्क्वेअर. याला सॉल्व कारण नाही करत आपण, कारण आपल्याला ते खाली कॅन्सल करायचंय. 7 इंटू 5 इंटू सी काय होईल, सीचा स्क्वेअर, सी स्क्वेअर कॅन्सल, 5 त्रिक 15 गुणिला 3 किती, अपॉन मध्ये 7, झालं आन्सर. काही अवघड आहे, बघा. आता हे नेक्स्ट क्वेश्चन, हे दोन्ही क्वेश्चन स्टार वाले थोडे डिफरंट वाटू शकतात तुम्हाला. 6 हेअर काय दिलेलं आहे, एक गोष्ट बघा, ही गोष्ट दिलेली आपल्याला, ठीक आहे. 0.004 इंटू 0.4 इंटू ए अंडर रूट मध्ये, ठीक आहे. याच्या बरोबर दिलेलं आहे 0.004 इंटू अंडर रूट बी, 0.4 इंटू 0.004 का फक्त इंटू अंडर रूट बी, ठीक आहे. आता बघा, याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले करावं लागेल, स्क्वेअर रूट काढून टाकावं लागेल, कारण विदाऊट स्क्वेअर रूटचं फॉर्म करू शकणार नाही, म्हणजे स्क्वेअर रूट घेऊन आपलं या रूटच्या आत त्याला आपण फॉर्म करू शकणार नाही रेशोला. मग याला स्क्वेअरिंग बोथ साईड करायचं, काय करायचं, स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करून. इकडला तर काही टेन्शनच नाही आपल्याला, इकडला स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट काय जाईल, निघून जाईल, काय होईल, स्क्वेअर रूट निघून जाईल. आता इकडला स्क्वेअर घेताना थोडं लक्षात राहू द्या, फक्त कसा घेऊन राहिलो बघा, बरोबर. 0.4 एकदा आहे, किती वेळेस लिहिसाल, 2 वेळेस. स्क्वेअर केला ना आपण, स्क्वेअर केला म्हणजे 2 वेळेस गुणाकार. 0.04 एक वेळेस आहे, त्याला किती वेळेस लिहिसाल, 0.04 इंटू 0.04, झालं 2 वेळेस. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इथून समोर रूट मधला स्क्वेअर काय होतो, निघून जातो, रूट निघून जातं, हे उरेल फक्त बी. आता बघा, 0.4 कॅन्सल, 0.4 कॅन्सल. का कॅन्सल होणार आहे ते, कारण ही व्हॅल्यू इकडे आल्यानंतर काय होणार, अपॉन मध्ये जाणार, डिव्हिजन मध्ये. आता काय उरलं बघा, इकडे उरलं फक्त ए, इकडे उरलेलं आहे 0.4 इंटू 0.04 इंटू बी. आपल्याला रेशो कोणाचा विचारला, ए अपॉन बी, मग बी ला इकडे आणा, ए अपॉन बी इज इक्वल टू, इकडे काय उरलेलं आहे 0.4 इंटू 0.04, ठीक आहे. आता सिंपली लक्षात ठेवा, ए अपॉन बी बरोबर. बघा, हे 0.4 चा पॉईंट काढला मी, किती बनवलं, 4 पॉईंट काढला मी, किती बनवलं त्याला, 4, किती पॉईंट काढला, 1, खाली येतील 10, इकडे 4 बनवले, याला किती पॉईंट काढले,
2 खाली येतील 100. ठीक आहे. आता बघा 4 ने कितीचा भाग जाईल 25. कितीचा भाग गेला 25. अजून एक स्टेप टाकू आपण परत समजण्यासाठी. मग a अपॉन बी बघा a अपॉन बी इज इक्वल टू वरती किती उरलेले 4 आणि खाली किती उरलेले 10 गुणिला 25 उरलेले ना. मग याला परत भाग जातो का 2 न भाग जाईल 2चा आणि 2 न भाग जाईल 5चा. a अपॉन बी बरोबर आलं तुमचं 2 अपॉन 5 गुणिला 25. आता हे झाले ऑड नंबर, हा झाला इवन नंबर, याला समोर भाग जात नाही. मग a अपॉन बी बरोबर येईल तुमचं वरती उरलेले 2 आणि खाली उरलेले किती 125. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन. इथं रेशो दिलेला आहे तुम्हाला 7 मध्ये बघा हेअर x प्लस 3 इज टू x प्लस 11 इज इक्वल टू, याची व्हॅल्यू आहे x मायनस 2, याचा रेशो x प्लस 1. आता रेशो माहिती तुम्हाला, रेशो म्हणजे काय असतो x प्लस 3 अपॉन x प्लस 11 इज इक्वल टू x मायनस 2 अपॉन x प्लस 1. ठीक आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय करा एकदा. बघा आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करताना मग x प्लस 3 आणि हे x प्लस 1 इकडे होईल x प्लस 11 x मायनस 2. बरोबर लक्ष द्या. x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, x इंटू 1 आहे का x इंटू 1 x म्हणजे सुरुवातीला x न मल्टिप्लाय करून घेतलं ब्रॅकेटला. आता 3 न मल्टिप्लाय करा 3x 3 इंटू 1 3. समजला. पहिला x न मल्टिप्लाय केलं नंतर 3 न. आता x न मल्टिप्लाय करा x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, x इंटू 2 मायनस 2x. 11 गुणिला x 11x आणि 11 दोन्ही 22. एक्स स्क्वेअर कॅन्सल. इकडे उरलेले x आणि 3x किती होतील 4x प्लस 3 इज इक्वल टू मायनस 2x आणि 11 सांगा 9x मायनस 22. बरोबर आहे ना. 11 मधून 2 गेले. आता हे 9x इकडे आणा 4x मायनस 9x. 3ला तिकडे पाठवा मायनस होतील ते, म्हणजे मायनस 5x बरोबर किती आलं मायनस 25. मग x ची किंमत किती येईल 5x बरोबर येईल तुमचं 25, कारण मायनस मायनस दोन्ही ठिकाणी काय होईल कॅन्सल होऊन जाईल. x ची किंमत आली 25 अपॉन 5. 5 5 25. x ची किंमत आली 5. ठीक आहे. बाकीचं आपण उद्या घेऊ. लिहून घ्या क्वेश्चन.